नमस्कार मंडळी. सध्या सगळीकडे एकाच गोष्टीची चर्चा आहे, तो म्हणजे धोंड्याचा महिना. कुणाच्या घरी जावई बापू येणार आहेत, तर कुणाच्या घरी धोंड्याच्या जेवणाची लगबग सुरू आहे. पण हा धोंड्याचा महिना नेमका काय आहे आणि आपण तो इतक्या उत्साहात का साजरा करतो? चला, आज जाणून घेऊया या परंपरेमागची गोड गोष्ट. मित्रांनो, आपलं पंचांग हे विज्ञानावर आधारलेलं आहे. सौर वर्ष आणि चांद्र वर्ष यांच्यातला 11 दिवसांचा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक जास्तीचा महिना येतो. त्यालाच आपण अधिक मास म्हणतो. निसर्गाचं हे चक्र बिघडू नये म्हणूनच ही व्यवस्था आपल्या पूर्वजांनी केली आहे. पण याला पुरुषोत्तम मास का म्हणतात? पुराणात असं म्हटलं जातं की या महिन्याला कोणी स्वामी नव्हता, म्हणून तो दुःखी झाला. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला स्वतःचं नाव दिलं, पुरुषोत्तम. म्हणून या काळात विष्णूची भक्ती केल्यास अनंत पुण्य मिळतं अशी आपली श्रद्धा आहे. आता वळूया सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे जावई बापूंचा मान. आपल्याकडे जावयाला विष्णूचं रूप मानलं जातं. या पुरुषोत्तम मासात लेक जावयाला घरी बोलावून त्यांचा प्रेमाने पाहुणचार केला जातो. आणि जेवणात काय असतं? तर गरमागरम साजूक तुपातले धोंडे. 33 या संख्येला या महिन्यात विशेष महत्त्व असतं, म्हणून 33 धोंड्यांचं वाण दिलं जातं. यातला मुख्य हेतू हाच की धावपळीच्या आयुष्यात विखुरलेली नाती पुन्हा एकदा एकत्र यावीत आणि त्यांच्यात मायेचा गोडवा वाढावा. धोंड्याच्या महिन्यात फक्त खाण्यापिण्याची चंगळ नसते, तर हे दिवस स्वतःला शुद्ध करण्याचे असतात. दीपदान, नामस्मरण आणि दानधर्म करून आपण आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणतो. तर मंडळी, असा हा आपला परंपरेचा धोंड्याचा महिना. तुमच्या घरी यंदा कोण जावई बापू येणार आहेत? किंवा तुम्ही कुणाकडे धोंड्याला जाणार आहात? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. भारतीय संस्कृतीतील अशाच रंजक आणि माहितीपूर्ण गोष्टी जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि अधिक मासाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा.